नर्मदे हर. सकाळी 6 वाजता आपण आश्रमातून निघालो इंद्रवारणा इथून. आणि थोडा कच्चा रस्ता लागला, त्याच्यानंतर हा हायवे लागलाय. आपल्याला जायचंय नानी रावलसाठी. हे नानी रावलचा बोर्ड लागेल. आपल्याला इथून थोडं डाव्या हाताला जाऊन लगेच उजव्या हाताला वळायचे. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर. नानी रावल जाण्यासाठी असा रस्ता लागलाय. काहीच अडचण नाही. 2 किलोमीटर अंतर होतं हायवे पासून दिलेलं. तर आपण नानी रावलला पोहोचू. नर्मदे हर. सूर्य भगवानांचे दर्शन झालेले. नर्मदे हर. आणि आपण चालत चालत एखाद्यानेत आलो तर रस्ता बघायचा कुठून आहे नेमका. नर्मदे हर. नर्मदे हर. मध्ये असा पगदंडी रस्ता लागला आपल्याला. गवत बिवूनच आहे. एक माणूस जाईल असा रस्ता आहे. इथून मोटरसायकल पण जाते. मैयाच्या इच्छेनुसार आपण या रस्त्याने चालतोय. मैयाची जशी इच्छा तो रस्ता आपल्याला भेटतो. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. मैयेचा किनारा आनंदेश्वर महादेव मंदिर फुलवाडी इथे पोहोचलोय आपण. ते आश्रम आहे. परिक्रमावासींना राहण्याची व्यवस्था. बजरंगबलींचे मंदिर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदा मैयेच्या किनारी हर कंकर शंकर बन जाता है ह्याची प्रचिती येते हळूहळू. जय हनुमान ज्ञान धुन सागर. जय कपी सती लोक उजागर. रामदूत अतुलित बलतामा. अंजनी पुत्र पवन सुत नामा. महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति. नमः पार्वती पते हर हर महादेव. जय शिव शंकर भोलेनाथ. नमः पार्वती पते हर हर महादेव. नर्मदे हर. बाबाजींनी अतिशय प्रेमाने चहा बनवून आणला आपल्यासाठी. नर्मदे हर महाराज. सकाळचा बालभोग फुलवाडी या गावात झाला आपला. चहा प्रसादी. नर्मदे हर. मैयेचं दर्शन किती घ्यावा किती नाही असं होतंय. आणि आता आपण मैयेच्या तटानेच प्रवास करणार आहे. बघू कुठपर्यंत शक्य होईल तिथपर्यंत तटाने प्रवास करणार. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नदी तटाने प्रवास करताना असे ओढे लागतात, नाले लागतात. थोडासा चिखल पण होता, पण मैयेने रस्ता दाखवला. मैया समोरच आहे, त्यामुळे कोणची अडचण आली तरी मैया स्वतःवर घेऊन आम्हाला मार्ग दाखवतीये. नर्मदे. बाबांनी ठाकूरजींचा प्रसाद म्हणून सुनील भाऊंची आवडती वस्तू दिली. आनंद तर बघा चेहऱ्यावर लय. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. मैयेच्या सानिध्यात चालतोय. अर्धा ते पाऊण तास झालाय. रस्ता थोडासा पाण्याखाली गेलेला आहे पायवाटेचा, त्यामुळे
रस्ता असा मळलेला नाही, जिथून रस्ता भेटल तिथून चालतोय आपण. नर्मदे हर. मैयाचं दर्शन सुंदर आहे, त्यामुळे बाकीचं काहीच वाटत नाही. नर्मदे हर. नर्मदे हर. समोर घाट दिसतोय, तो आहे रामपुराचा घाट. आणि सकाळचे 9:30 वाजले. 9:30. साधारण 8 ते 9 किलोमीटर अंतर कापलंय आपण मैयेच्या सानिध्यातच. नर्मदे हर. एक नदी आहे, पार करायची आहे. हे नांदूर मधमेश्वरचे बाबा आहे, हे नदी पार करताय. वयस्कर माणसांना थोडं अडचणीचं होऊन जातं अशा ठिकाणी. नर्मदे हर. नदी पार करायची आता. त्या बाजूला गेल्यानंतर रामपुरा आहे. थोडा पाय आतमध्ये जाणार बरं का बाबाजी, इथं थोडा पाय आतमध्ये जाणार, पाण्यात जरी आले तरी. घाटावर आल्यानंतर आपण इथं हातपाय धुईत होतो. हे बाबाजी यांनी आपला दक्षिणा दिली. नर्मदे हर. चाय पाणी पिण्यासाठी. मैयेच्या तटावून या असं रस्ता आहे, काहीच अडचण नाही. मैयेची साथ बराच वेळापासून, सकाळपासून आपल्या सोबत आहे मैया. मैयेच्या दर्शनानेच सगळे दुःख नाहीसे होतात, असा अनुभव आहे आपला. नर्मदे हर. नर्मदे हर. रामपुरावरून आपण पुढे आलोय मंगरोळ. या बाबाजींनी आपलं स्वागत केलं. हरेश्वर महादेव मंदिर, धनेश्वर महादेव. बाबाजींनी स्वागत केलं. नर्मदे हर. या आहे मैयेचं रूप, अतिशय सुंदर. नर्मदे हर. बाबाजींचं असं म्हणणं आहे, आता जाऊ नका, 2-4 दिवस इथंच राहा. नर्मदे हर. ते आश्रम आहे, आता आपण दर्शन करू इथे. नर्मदे हर. नर्मदे हर. इथे बाबाजींची कुटी आहे मागे, इथे संत निवास. मध्ये आल्या आल्या या बाजूला गोशाळा. जय श्रीराम. जय श्रीराम मंदिर आहे. सगळे परिक्रमावासी इथे पोचले. श्रीराम मंदिर आहे. श्रीराम मंदिर अन्न क्षेत्र, श्रीराम गोशाळा. हे महादेव मंदिर आहे. या आश्रम परिक्रमावासींना थांबण्यासाठी अशी सोय केलेली आहे. अतिशय उत्तम व्यवस्था आहे इथे. लाईट, फॅन सगळी सोय आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. हे परत नांदगावच्या मंडळी भेटले आपल्याला. नर्मदे हर. नांदगावची मग संभाजीनगर, अकोला जिल्हा. आम्हाला वाटलं मनमाडचे नांदगावचे काय. नंदगाव नाही, अहिल्यानगरचे.
नर्मदे हर. सगळे परिक्रमावासीच्या धनेश्वर महादेव मध्ये खूप खूप स्वागत आहे. धनेश्वर महादेव भस्मासुर राक्षस ने जब तप किया तो भगवान उसके ऊपर प्रसन्न हुए. तो कहा भस्मासुर से मांगो क्या वरदान चाहिए. तो भस्मासुर ने कहा कि मेरे ऐसा वरदान दो कि मैं जिस व्यक्ति के सिर के ऊपर हाथ रखूं वो भस्म हो जाए. तो महादेव ने वरदान दे दिया. जब वरदान प्राप्त हुआ तो भस्मासुर ने सोचा कि अब ये वरदान सही में मिला कि क्या. तो भस्मासुर ने महादेव के सिर के ऊपर हाथ रखने का प्रयत्न किया. जब प्रयत्न किया तो भगवान वहां से भागे और आके यहाँ छुपे. तो उनका नाम लुकेश्वर पड़ा, लुकेश्वर महादेव. कुबेर जी ने यहाँ 100 साल तपस्या की और धनेश्वर महादेव की स्थापना की. तो धनेश्वर महादेव के नाम से ये जगह प्रसिद्ध हुई और 1934 से हमारे बाबा जी तपसी बाबा ने यहाँ आश्रम का निर्माण किया और तभी से यहाँ परिक्रमावासियों के लिए अन्नक्षेत्र और गौशाला की सेवा अविरत चालू है. और उत्तर वाहिनी जो परिक्रमा होती है, जैसे बड़ी परिक्रमा होती है वैसे उत्तर वाहिनी भी होती है. तो उत्तर वाहिनी परिक्रमा हमारे तपसी बाबा ने ही धनेश्वर महादेव से प्रारंभ की थी और 18 किलोमीटर की जो परिक्रमा है, जो बड़ी परिक्रमा जो व्यक्ति नहीं कर सकता है, वो उत्तर वाहिनी करके और बड़ी परिक्रमा का फल प्राप्त कर सकता है. तो ऐसा श्री धनेश्वर महादेव नर्मदा जिला में रामपुरा मांगरोल गांव में आया हुआ है और आप सबका स्वागत है. आप सभी परिक्रमावासी आप यहाँ पधारें और इसका आनंद लें. नर्मदे हर. नर्मदे हर. चित्र कमाने ना नर्मदे हर. नर्मदे हर. इथे 2 शिवलिंगे. गुणेश्वर महादेव दर्शन अगदी करण्यासारखे. सगळ्यांनी दर्शन करा. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. समोरासमोर आहे लोकेश्वर महादेव. अतिशय सुंदर स्वरूप. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. श्रीराम मंदिर अन्नक्षेत्र. हे अन्नक्षेत्र आहे. भोजनची हरिहर झाली आहे आणि सर्वजण भोजनला बसत आहे. नर्मदे हर. श्री राम जय राम जय जय राम. राम जय जय राम. श्री राम जय श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय. नर्मदे हर. हे आहे मंगरोल गाव. पुढे मंगरोल गाव आहे आणि आता रस्त्याने प्रवास चालू झाला आपला. तटमार्ग सुटलाय. मैया थोड्याच अंतरावर आहे आपल्या, जास्ती लांब नाही. नर्मदे हर. नर्मदे हर. ये ग्राम है मंगरोल. मंगरोल. इन्होंने यहाँ पे बाल भोग के लिए ये दिया हमें. नर्मदे हर. नर्मदे हर. यह है मंगरोल गाव. महाराजांनी खूप आग्रह केला दिवाळीसाठी थांबा, पण आपले बाकीचे कर्तव्य डोळ्यापुढे ठेवून आपण जड अंतःकरणाने त्यांचा निरोप घेतला आणि त्यांनी पण दिला आपल्याला निरोप आणि आपण मार्गक्रमण करतोय अजून. नर्मदे हर.
नर्मदे हर. गाव मंगरोल येथे श्री नर्मदा सेवा अन्न क्षेत्र. ते उजव्या हाताला आहे, झेंडे लावलेले दिसत आहे. असं जायचंय. आपण आत्ताच मागील आश्रमातून निघालो, त्यामुळे पुढे मार्गक्रमण करतो. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. इकडे आता हे असे बोर्ड लक्षात ठेवायचे निळे, त्याच्यावर गुजरातीत लिहिलेलं आहे नर्मदा परिक्रमा मार्ग. आपल्याला वाचतं नाही तेवढं गुजराती, पण आपण अंदाजेच वाचू राहिलो, ते बरोबर आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. आजचे सोबतचे परिक्रमावासी थोडे आराम करायला थांबले सगळे. नर्मदे हर. नर्मदे हर. दर 2-3 किलोमीटरला आश्रम लागतंय. श्रीराम कुटीर, महंत श्री बुद्धिदासजी त्यागी, गाव जुना गोवार. मंगरोलच्या पुढे 2-3 किलोमीटर आल्यावर नर्मदे हर. नर्मदे हर. तर आपण आत्ताच थांबल्यामुळं इथं काही थांबत नाही, पुढे मार्गक्रमण चालू. नर्मदे हर. नर्मदे हर. थोडं पुढं आलो, अर्धा किलोमीटर भी नाही. ओम उदासीन ब्रह्मा विभू मंदिर और निरपेक्ष संन्यास आश्रम, संत शिरोमणी श्री महानंद अवधूतजी यांचं मंदिर आहे इथं. नर्मदे हर. दुपारचे 2 वाजले, गेट बंद आहे, त्यामुळे आपण काही मध्ये जात नाही. आवाज देऊन बघितलं, काही उत्तर आलं नाही, त्यामुळे आता आपण जातोय पुढे. नर्मदे हर. नर्मदे हर. परत निळा बोर्ड आलाय आपला, परिक्रमा मार्ग. नर्मदे हर. त्यालाच लागून तपोवन आश्रम आहे. बघू शकता किती मोठा आहे. लांबपर्यंत ही लाल भिंत जेवढी दिसती, ही सर्व आश्रमाची मध्ये जाणार आहे. इथलं गेट उघडं लागलं, त्याच्यामुळे परिक्रमावासी मध्ये गेले, तर आपण पण जाऊ मध्ये. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. गुजराती एवढं स्वच्छ वाचता येत नाही, पण आपण प्रयत्न करू. परमपूज्य स्वामी पूर्वानंद सरस्वतीजी तपोवन आश्रम, उत्तरायणी नर्मदा तट, मंगरोल. मंगरोल बी भरपूर मोठं गाव आहे. बराच वेळचं मंगरोळ गाव लागलंय. आणि आहे आश्रमाचा परिसर. इथले नियमावली असतात प्रत्येक आश्रमाची. नर्मदे हर. नर्मदे हर. जय भोलेनाथ. नमः पार्वती पते हर हर महादेव. लॉक असल्यामुळे मध्ये जाता नाही आलं, बाहेरून दर्शन करू. नर्मदे हर. नर्मदे हर. सुंदर आश्रम आहे. कमळाचे फुलं लावलेले, झाडं झुडपं भरपूर आहे, आणि अतिशय स्वच्छ निर्मळ असा हा आश्रम. आश्रम पण फार मोठा आहे. ते अन्नछत्र पण आहे. आपण पुढे प्रस्थान करू. नर्मदे हर. हर. जय बजरंग बली. जय श्रीराम. बजरंग बलींची मनमोहक मूर्ती.
नर्मदे हर। जय बजरंगबली। जय श्री राम। नर्मदे हर। नर्मदे हर। श्री गोपालेश्वर महादेव मंदिर, उत्तर वाहिनी माँ नर्मदा परिक्रमा मार्ग इथून चालू होतो. आपण मग जाऊ, दर्शन करू. बाकीचे परिक्रमावासी पुढे चालले. नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर. येथील आश्रमात अतिशय दिव्य अशी मूर्ती आहे भोलेनाथाची, शिवलिंग. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नमः पार्वती पते हर हर महादेव. ते हर. पाठीमागे एक आश्रम आहे आणि या आश्रमाचा परिसर बी अतिशय सुंदर आहे. वटवृक्ष आहे, पिंपळाचे झाड आहे. सुंदर असा परिसर. आपण चाललोय बाहेर परिक्रमेत. नर्मदे हर. नर्मदे हर. कुछ नहीं करते ना, कुछ करते नहीं ना इंसान को. बजरंगबली स्वतः आले. बजरंगबलींचे दूत. नर्मदे हर. सीताराम बापू गारिया धारवाले सीताराम आश्रम इकडे. श्री सीताराम आश्रम. येथील दर्शन करू. आई श्री जोडीयार माता यांचे दिव्य असे दर्शन झाले इथे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. शुभकारी हनुमान जी. नर्मदे हर. नर्मदे हर. आश्रमाच्या पाठीमागे मैया वाहते. मैयेचं दर्शन होतं इथे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. बाबाजींना आपण ऍड्रेस विचारण्यासाठी थांबवलं तर त्यांनी आपल्याला अशी प्रसादी दिली. नर्मदे यार. 10 किलोमीटर होगा. ठीक. नर्मदे हर. शेराव गावाच्या आधीच माँ नर्मदा सेवा आश्रम नाशिक. नाशिकचा आश्रम दिसलाय आपल्याला. ते उजव्या हाताला आहे 50 मीटर दूर. नर्मदे हर. नर्मदे हर. शेराव गावात आलोय आपण. इथं या मंदिरात इथं वरती आलो पटांगणात. पाणी चालू होतं. मस्त फ्रेश झालो. गरम झालं थोडंसं. फ्रेश झालो आणि आता पुढचं मार्गक्रमण करणार. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा मार्ग शेराव आणि पुढे रस्ता आहे जायला. नर्मदे हर. नर्मदे हर. हे सोडलिया गाव आहे. इथून लेफ्ट घ्यायचं आहे आणि इकडे जायचं आहे आपलं पनोती, मोठी पनोती. नर्मदे हर. शेराव 3 किलोमीटर आलोय आपण जाऊ. नर्मदे हर. नर्मदे हर. सूर्य भगवानांच्या साक्षीने चालू केलेला आजचा प्रवास. सूर्य भगवानांच्या साक्षीने थोड्याच वेळात संपणार आहे. थोडंसं आबट आहे त्यामुळे थोडं बरं आहे आणि लवकरच आपला प्रवास संपणार. 1 किलोमीटर बाकी आहे. सायंकाळचे वाजले 5:15.
नर्मदे हर, नर्मदे हर. दिवाळीच्या आदल्या दिवशीची संध्याकाळ. दिवे लागले, फटाके उडताय. घराला रोषणाई झालेली आहे. नर्मदे हर. सीताराम 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 सीताराम. सीताराम 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 जय सीताराम. सीताराम 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 सीताराम. सीताराम 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 जय.